नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पात्र लाडक्या बहिणीसाठी एक नवीन अपडेट आहे. ज्यांचे कुणाचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा ज्या एकल महिला आहेत, डिव्होर्सी आहेत, यांच्यासाठी ऑनलाईन ई-के-वाय-सी कशी करायची याची प्रणाली ही अवगत करून देण्यात आलेली आहे. कालच्या जी-आरमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की त्या महिलांना काय करायचं आहे, कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायचं आहे. त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की त्या महिलांनी कशाप्रकारे त्यांची ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही पूर्ण करून घेता येईल. परत एकदा सांगतो, की ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत ही वाढवून आता 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अर्धी ऑनलाईन आहे आणि अर्धी ऑफलाईन आहे. तर या दोन्हीचा प्रोसेस काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्ही कंप्लीट करून घ्या 31 डिसेंबरच्या आतच. तर मग पाहूया नेमकं ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची त्या महिलांना कशी करून घ्यायची ती. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ई-के-वाय-सीच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तिथे येऊन ज्यावेळेस तुम्ही जी लाभार्थी महिला आहे त्या महिलेचं आधार कार्ड दर्ज करायचं आहे. आधार कार्ड दर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये वडील किंवा पतीचं आधार कार्ड, लाभार्थ्याच्या वडील किंवा पतीचं आधार कार्ड टाका म्हणून येत आहे. तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. म्हणजे हाफ के-वाय-सी ज्याला आपण म्हणतो, ती अर्धी के-वाय-सी पूर्ण करून घ्यायचं आहे. आता यानंतर करायचं काय, की तुम्हाला तुमच्या गावात असाल तुम्ही तर अंगणवाडी सेविका किंवा शहरी भागात असाल तर जिथंही ग्रामपंचायतच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि तुमचं जे काही कारण आहे, म्हणजे समजा तुम्ही अविवाहित आहात आणि वडील हयात नसतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट, किंवा पती हयात नसतील विवाहित लोकांना त्यांचं डेथ सर्टिफिकेट, ज्या एकल महिला आहेत त्यांचं जे काही कारण असणार आहे, जे डिवोर्सी आहेत त्यांचं जे काही डिवोर्स, जे काही कोर्टाचा निकाल आहे त्याची जी ओरिजिनल प्रत आहे, ती ओरिजिनल प्रतीचंच तुम्हाला तिथे नेऊन दाखवायचं आहे. त्याचं काय जे काय असेल ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करणं गरजेचं आहे. आता हे तुम्हाला जमा करायचं 31 डिसेंबरच्या अगोदर. त्यानंतर काय होईल, अंगणवाडी सेविकेच्या मार्फत ते कागदपत्र पुढील प्रक्रियेसाठी बालविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील. त्यांच्या मार्फत ती पडताळणी होईल आणि बालविकास अधिकाऱ्याच्या मार्फत, प्रकल्प अधिकाऱ्याच्या मार्फत हे महिला व बालकल्याण विकास मंडळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि त्यांच्या मार्फतच तुमची ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सीची जी 50% प्रक्रिया राहिलेली होती ती पूर्ण करून घेण्यात येईल. तर अशा प्रकारे अर्धी ऑनलाईन के-वाय-सी तुम्हाला स्वतः करायची आहे आणि अर्धी ऑफलाईन के-वाय-सी ही तुम्हाला कागदपत्र, योग्य तो कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करून पूर्ण करून घ्यायचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि दिलासादायक ठरणार आहे. त्या संदर्भात जर काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.